काय काय बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज आहे या वेबिनारमध्ये. बेसिकली आज आपण डिस्कस करणार आहे की याच्यामध्ये काय काय तुम्ही उद्योजक बनण्यासाठी काय काय करू शकता. मग तुम्हाला सोलर पॅनल इन्स्टॉलेशन कसा बिझनेस आहे, त्याचा कस्टमर्स कसे मिळवायचे, किंवा त्याच्यातल्या टेक्निकल गोष्टी काय 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 नाही, किंवा गव्हर्नमेंट स्कीम सबसिडी काय, गव्हर्नमेंट काय काय इनिशिएटिव्ह घेतात, असे बरेच काही ऑप्शन्स आहे या सोलार सेक्टरमध्ये. हे आज आपण आजच्या वेबिनारमध्ये डिस्कस करूया. आणि एव्हर ग्रोईंग फील्ड आहे. जसं वर्ल्डचा ट्रान्झिशन हा ओव्हरऑल या एनर्जीकडे, क्लीन एनर्जी, ग्रीन एनर्जीकडे स्विच होत आहे. आता रिसेंटलीच आपल्या पॅरिसमध्ये जे अग्रीमेंट झाले, क्लायमेट डील्स ज्या झाल्या, त्याच्यामध्ये पण जो मेजर फोकस आहे तो एनर्जी, ग्रीन एनर्जी, सोलार एनर्जी वरतीच आहे. रिसेंटलीच्या इन्व्हेस्टमेंट पण होत आहे मोठमोठ्या. आता अंबानीनी $10 बिलियन म्हणजे 70,000 करोडची इन्व्हेस्टमेंट करत आहे सोलार एनर्जी मध्ये. जो इंडियाचा ओव्हरऑल जो टार्गेट आहे 150 गिगावॅटचा जो टार्गेट आहे, हा खूप अम्बिशियस टार्गेट आहे. आणि तो अम्बिशियस टार्गेट फुलफिल करायला आपण सगळे उद्योजकांनी सोबत कसे येऊ शकतो, हे आपला रोल आहे, हे आपला आजची काळाची गरज आहे. आणि खूप रिलेटिव्हली इझी बिझनेस आहे. याच्यामध्ये टेक्निकल नॉलेज असणं इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्याशी रिलेटेड ज्या काही टेक्निकल गोष्टी आहे, किंवा कस्टमरला कन्व्हिन्स करणं, किंवा त्याच्याला गव्हर्नमेंट स्कीम सबसिडी असणं, हे बऱ्याच गोष्टी याच्यात नॉलेज असणं इम्पॉर्टंट आहे. सो याच्यावरती आपण ऑफलाईन प्रशिक्षण चालू केलेलं आहे नाशिकमध्ये पुन्हा बऱ्याच वर्ष, म्हणजे पॅन्डेमिक नंतर आम्ही त्याच्यानंतर आपण ऑफलाईन प्रशिक्षण चालू करतोय. आजचा ऑफलाईन सेमिनारच प्लॅन होता, बट ऑफकोर्स जे नाशिकचे ज्या वेबिनार जॉईन झाले त्यांना सगळ्यांना माहिती की पावसामुळे आज ऑफलाईन ऍक्टिव्हिटी आम्हाला नाही करता आली. बट आपण जो ऑनलाईन आपण स्विच केलाय, बट याच्यावरती जो प्रशिक्षण होणार आहे ते 100% ऑफलाईनच होणार आहे. साईट व्हिजिट सगळ्या गोष्टी असणार आहे. ओके, सो राईट. ओके, सो आपल्याला आज जे गाईड करत आहेत विक्रम दांडेकर सर. सरांना 35 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे सगळ्या मोठमोठ्या कंपनीज मध्ये, म्हणजे जस्ट वन सेकंड, एबीबी, स्नायडर अशा कंपनीज मध्ये सरांना एक्सपिरियन्स आहे. त्याच्यानंतर सर काही प्रोजेक्ट्स मध्ये ऑल ओव्हर इंडिया हेड होते. एसएपी जो इम्प्लिमेंटेशन आहे त्याच्यामध्ये ऑल ओव्हर इंडिया हेड होते. आणि त्याच्यानंतर आज सरांनी 2009 पासून सरने स्वतःची कंपनी फॉर्मेशन केली, इन्फिरेकॉन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड. सो सर लास्ट 12 वर्षापासून या कंपनी चालवत आहेत, त्याच्यामध्ये काम करतायत. आणि सरांनी सोलार पासून स्टार्ट केलं, बट आज एक ओव्हरऑल ग्रीन सोल्युशन्स, इको फ्रेंडली सोल्युशन्स, एनर्जी सोल्युशन्स वरती सर काम करतायत. सो त्याच्यामध्ये ऑफकोर्स रूफटॉप सोलरचे सगळे प्रोडक्ट्स आहेत, पण त्याच्यानंतर वॉटर ट्रीटमेंट आहे, एनर्जी इफिशियन्सी, एन्व्हायरमेंट इम्प्रुव्हमेंट प्रोडक्ट्स आहे, वॉटर कन्झर्वेशन आहे, एअर कंडिशनिंग मध्ये कन्झम्पशन सेव्हिंग वगैरे असे बरेच प्रोडक्ट्स मध्ये सर काम करतात. आणि ही इज गॉट इयर्स ऑफ एक्सपिरियन्स. सो 35 इयर्स एक्सपिरियन्स आहे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पासून, सो मोठमोठ्या ग्लोबल कंपनीज पर्यंत. सो विथ दिस शॉर्ट इंट्रो आय रिक्वेस्ट विक्रम सर टू फर्दर कंटिन्यू. आजचा जो सेमिनार किंवा वेबिनार म्हणू आपण, आजचा वेबिनार आपण फर्दर कंटिन्यू करूयात. सो ओव्हर टू यू विक्रम सर. जस्ट अनम्यूट करा सर. Okay, thank you Shriram ji. Yes. Thanks for this opportunity. I will. Okay, good evening everybody. I hope you can hear me. Yes sir, you are audible. Yeah, yes, okay. we can start. This is an introduction to the entrepreneur development program. It's just an introductory seminar which I will give you an overview of the opportunities and what you can think of doing. Okay, so why do you need this program and what are the opportunities for entrepreneurs is what we'll be talking about today. Sir, फक्त मराठीमध्ये will continue. Yes. मराठी बर. Yes. बरं, आज आपण हा प्रोग्राम कशासाठी करायला पाहिजे तुम्ही आणि तुम्हाला काय अपॉर्च्युनिटीज आहेत ऍज एंटरप्रेन्युअर्स. म्हणजे आपण बघू की बेसिकली गव्हर्नमेंटचं एक ऑर्गनायझेशन आहे स्किल काउन्सिल फॉर ग्रीन जॉब्स. त्यांनी बरेच गॅप्स आयडेंटिफाय केले सोलर मार्केटमध्ये, सोलर पीव्ही डिप्लॉयमेंटला. एक असं आहे की लहान जे आपले सिटीज आहेत, म्हणजे टायर 2 किंवा टायर 3 सिटीज,
तिथे सोलर रूफटॉप अजून पूर्णपणे पोचलं नाहीये नीट. ओके. दुसरं आहे असं त्यांचं फाइंडिंग की पुरेसे स्किल्ड इन्स्टॉलर्स नाहीयेत हे काम करायला. तिसरं असा त्यांनी शोध काढलाय की पुरेसं नॉलेज नाहीये सोलरचं रूफटॉप सिस्टम इन्स्टॉल करायला. आणि एंटरप्रेन्युअर्स मध्ये फायनान्स कुठनं आणायचा सोलर बजेटसाठी, तो एक गॅप त्यांना दिसतोय. So another one is assessment of performance and quality of solar installations. म्हणजे सोलर इन्स्टॉलेशन झाल्यानंतर ते सिस्टम इन्स्टॉल्ड केलेले त्याचे परफॉर्मन्स आणि क्वालिटी ऑफ मटेरियल युज्ड. बिकॉज सोलर प्लांट जो असतो तो 25 वर्ष चालायला पाहिजे आणि आपण जर कंपोनंटची क्वालिटी नीट वापरली नाही तर इट विल नॉट लास्ट 25 years. So one is assessment of performance and quality of solar installations for long-term accelerated sustainable growth. आणखीन एक पॉइंट आहे की लॅक ऑफ टेक्निकल एंटरप्रेन्युअर्स, जे आज आपण हा प्रोग्राम करतोय फॉर पोटेन्शियल पीपल वॉन्टिंग टू बिकम एंटरप्रेन्युअर्स. आणि द बिगेस्ट गॅप फाउंड इज दॅट कस्टमर्स आर देमसेल्व्स नॉट अवेअर ऑफ व्हॉट इज सोलर. लोकांनी ऐकलंय सोलर काय, पण त्यांना फुल अवेअरनेस नसतो आपलं काय असायला पाहिजे सोलरच्या प्रोजेक्टमध्ये. तर आपण हे सगळे जे पॉइंट्स आहेत ते आपण कव्हर करणार आहोत आपल्या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये. ओके. सो दी गॅप आयडेंटिफाईड इज की ऑलमोस्ट फायनान्शियल इयर 22 एंड पर्यंत आता सोलर मध्ये सोलर ईपीसीचं पोटेन्शियल आहे, सोलर पीव्ही ओएनएम ऑपरेशन अँड मेंटेनन्स, आणि थर्ड एरिया जो आहे तो ऑफ ग्रिड आहे, सोलर ऑफ ग्रिड. तर नॉर्मली सोलर 2 व्हरायटीचे असतात. एक असतो सोलर ज्याच्यात बॅटरी बेस्ड सिस्टम असते त्याला सोलर ऑफ ग्रिड, आणि नॉन बॅटरी बेस्ड सिस्टम जी असते त्याला आपण ग्रिड कनेक्टेड म्हणतो. तर solar PV EPC is person who is doing a project for installing a solar plant. आणि solar PV O&M is जो जी कंपनी किंवा माणूस त्याच प्लांट किंवा दुसऱ्या प्लांटचं ऑपरेशन आणि मेंटेनन्स बघणार असेल, दॅट इज कॉल्ड PV O&M. आणि सोलर ऑफ ग्रिड इज बॅटरी बेस्ड सिस्टम्स. ह्या 3 ब्रॅकेट्स मध्ये ऑलमोस्ट सगळे मिळून ऑलमोस्ट 6 लाख 6.5 लाखच्या वर लोकांचं शॉर्टफॉल आहे. ओके. सो दिस डिमांड इज ह्यूज फॉर द सोलर सेक्टर. बाय 2025 स्किल काउन्सिल फॉर ग्रीन जॉब्स have identified that there will be a shortage of almost 7,80,000 people. म्हणजे एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी स्वतःला आणि गिव्हिंग एम्प्लॉयमेंट टू अदर्स, which you can do by become an entrepreneur. So entrepreneur job is starting your own business and giving employment to other people also. Okay. तर एंटरप्रेन्युअर्स ला काय अपॉर्च्युनिटी, एक आहे ट्रेडिंग करणं. ट्रेडिंग मध्ये मटेरियल घेणं आणि सप्लाय करणं, हा एक ट्रेडिंग असतो अपॉर्च्युनिटी. त्याच्यात फायनान्स इज मिनिमल रिक्वायरमेंट. Second opportunity that you have is manufacturing of products relating to the solar project. तीसरी opportunity आहे installation and commissioning as a contractor for doing installation and commissioning. आणि चौथी opportunity आहे taking up contracts for carrying out maintenance and operation of big plants from big installers. सो असे 4 अपॉर्च्युनिटीज एंटरप्रेन्युअर्स कडे असतात. सो स्टार्टिंगला ना आपण ट्रेडिंग इज वन ऑफ द इझिएस्ट वे ऑफ गेटिंग इनटू द सोलर बिझनेस. तर ट्रेडिंग मध्ये काय काय करू शकतो आपण, बरेच सोलरचे प्रोडक्ट्स असतात जे तुम्हाला सुद्धा तुम्ही ऐकले असतील. सोलर होम लाइटिंग सिस्टम्स, सोलर लॅन्टर्न्स, सोलर स्ट्रीट लाइट्स आहेत, सोलर कुकर्स आहेत, सोलर ड्रायर्स येतात, सोलर हॉट वॉटर्स आहेत, सोलर इलेक्ट्रिसिटी वापरून
बरेच असे ऍप्लिकेशन्स असतात. फॉर एक्झाम्पल शेताच्या सराउंडिंगला आपण इलेक्ट्रिफाईड फेन्स लावू शकतो कधी कधी. तर ती इलेक्ट्रिफाईड फेन्स जी असते दॅट इज सोलर पॉवर्ड. ओके, मग बरेच असे ऍप्लिकेशन्स आहेत, आता मला आठवत नाही आहेत, पण देर इज अ बिग लिस्ट ऑफ सोलर प्रोडक्ट्स, सोलर पॉवर्ड प्रोडक्ट्स. तर हे सगळे जे प्रोडक्ट्स आहेत ना, तुम्हाला बिझनेस चालू करण्यासाठी डायरेक्टली तुम्ही हे प्रोडक्ट घेऊ शकता फ्रॉम मॅन्युफॅक्चरर अँड सेल इट टू दी कस्टमर हु इज इंटरेस्टेड. बरं, आता आपण जस्ट बघू काय काय असतात एक्झाम्पल्स. सोलर होम लाइटिंग सिस्टम मध्ये नॉर्मली 2 असतात व्हरायटीज. एक आहे ह्या टाईपचं ज्याच्यात लॅम्प्स, फक्त लॅम्प्स असतात. एक लिथियम आयन बॅटरी बँक असते विच इज कनेक्टेड टू अ सोलर पॅनल. आणि ह्या बॅटरी बँकला आपण प्लग इन करून फोन चार्ज करू शकतो किंवा लाईट लावू शकतो. हा एक व्हरायटी झाली. दुसरी व्हरायटी आहे त्याच्यात मोठी बॅटरी असते, लेड ऍसिड बॅटरी. थोडीशी मोठं पॅनल असतो आणि त्या 2 डिव्हायसेसवर दिवसा तुमचे पंखे चालतील, कधी कधी टीव्ही चालू शकतो आणि रात्री तुमचे पंखे अँड लाईट्स दोन्ही चालतात त्या बॅटरीवर. सो दिवसा तुमचे पंखे सोलरवर चालणार डायरेक्टली, पॅरलली तुमची बॅटरी चार्ज होणार आणि रात्री ह्या बॅटरीवर तुमचे पंखे आणि लाईट्स चालू शकतात. सो दिस इज कॉल्ड सोलर होम लाइटिंग सिस्टम. दुसरा प्रोडक्ट आहे सोलर लॅन्टर्न्स किंवा सोलर लॅम्प्स किंवा गार्डन लाईट्स. असे गार्डन लाईट असतात. या गार्डन लाईटवर वरच्या साईडला सोलर पॅनल असतात. त्याच्या आतमध्ये लिथियम आयनची छोटी बॅटरी असते आणि ह्या होल्डरमध्ये एलईडीचा बल्ब असतो. तर हे ऑटोमॅटिकली संध्याकाळी चालू होतात आणि सकाळी बंद होतात. ओके, बिकॉज ऑफ दी डस्ट टू डाऊन कंट्रोल त्याच्या आत असतो. मग असे असतात जे भिंतीवर लावू शकतो आपण लाईट्स, सोलर लॅन्टर्न्स. असे आपले गावांमध्ये आपण केरोसिनवर चालवायचो ना दिवे, तर त्या डिझाईनचे आजकाल सोलर लॅन्टर्न मिळतात, जे सोलर पॅनलवर बॅटरी दिवसा चार्ज होते आणि रात्री डिस्चार्ज होते लाईट चालू असला की. तर हे सोलर लॅन्टर्न, सोलर लॅम्प, सोलर गार्डन फिक्स्चर्स. तिसरं ऑप्शन आहे सोलर स्ट्रीट लाईट्स. तर सोलर स्ट्रीट लाईट्स मध्ये बरेच व्हरायटीज येतात. सिम्पलेस्ट आहे ज्याच्यात सोलर पॅनल असतो, त्याची खाली बॅटरी असते आणि त्याला एक लुमिनर असतो आणि हे सगळं पोलवर असेंबल केलं जातं. बॅटरीचं सायझिंग आणि पॅनलचं सायझिंग आपलं पॅनल लॅम्प लाईटचं वॉटेज किती आहे त्याच्यावर सगळं अवलंबून असतं आणि किती तास आपल्याला बॅकअप मिळाला पाहिजे. तर हा एक डिझाईन आहे. दुसरा आहे ज्याच्यात बॅटरी ह्या लुमिनर मध्येच फिक्स केलेली असते. सो तुमचे 2च कंपोनंट असतात, एक पॅनल आणि दुसरा लुमिनर विथ बॅटरी. आणि तिसरा डिझाईन आहे ज्याच्यात त्याला ऑल इन वन म्हणतात. त्याच्यात असं दिसतो, एकच डिव्हाइस असतं, त्याच्यात वरच्या साईडला पॅनल असतं, आतल्या साईडला लिथियम आयन किंवा लिथियम फेरस फॉस्फेटची बॅटरी असते आणि खाली तुम्हाला इथे एलईडीचे लाईट्स दिसतील. सो तिन्ही प्रोडक्ट जे आहेत ना ते ऑटोमॅटिकली संध्याकाळी चालू होतात आणि सकाळी स्विच ऑफ होतात ऑटोमॅटिकली. आणि काय फिक्स इझी इन्स्टॉलेशन इज व्हेरी इझी. खांब लावायचं जमिनीत, त्याच्यावर हे इन्स्टॉल करून चालू करून टाकायचं, बस. इट्स व्हेरी इझी. ओके, मग कुकर्स आहेत, सोलर कुकर्स. ह्याच्यात 2-3 व्हरायटी येतात. एक आहे मोस्ट कॉमन, हा बॉक्स टाइप सोलर कुकर खालचा, ज्याच्यात बॉक्सेस, ज्याच्यात आपण दाल किंवा मीट, राईस कुकिंग, राईस कुकर, ते सगळं आपण ह्याच्यात करू शकतो. कधी कधी लोक नॉनव्हेज सुद्धा ह्याच्यात शिजवतात. आणि ह्याला बेसिकली ही जी काच असते ती सनलाईट रिफ्लेक्ट करून तो लाईट जो सोलर लाईटचा तो ह्या डब्यांवर पडतो आणि आतला डबा, ह्याच्यावर काच असते, तर आतला डबा बॉक्स असतो तो गरम होतो आणि त्या हीटमुळे आतलं जेवण शिजलं जातं.
दुसरं व्हरायटी आहे, असे पॅराबोलिक डिशेस असतात, त्याच्यात कुकर इज ऍट दी फोकल पॉइंट ऑफ दी रिफ्लेक्शन. म्हणजे इथले जे कॉन्सन्ट्रेटर जो लाईट येतो ना, सनरेज ह्या पॉइंटला कॉन्सन्ट्रेट करायचा आणि तो कुकर त्याच्यातनं जेवण शिजतं. सो असे 2 व्हरायटी आहेत, पॅराबोलिक आणि एक बॉक्स टाईप. ओके, आणखीन एक ऑप्शन आहे सोलर ड्रायर. आता ह्याच्यात नॉर्मल आपण लेट्स से आपण हळद घेऊ. हळद नॉर्मली आपण हवेत ड्राय करतो, कापतो, स्प्रेड करतो जमिनीवर आणि मग उन्हाने तो कोरडा होतो. त्या हळदीचा रंग जातो युव्ही रेजमुळे आणि त्याची केमिकल प्रॉपर्टीज सुद्धा कमी होतात डायरेक्ट सनलाइटमुळे. आणि प्लस हवेतली जो माती, पानं जो उडत असेल तो त्या ह्याच्यात जातो. तर ते प्रोटेक्ट करायला आपल्याकडे सोलर ड्रायर्स येतात. त्याचा एक चेंबर असतो, काच असते वर आणि ट्रेज असतात. तर त्या ट्रे मध्ये तुम्ही काहीही भाजी ठेवू शकता. म्हणजे आता इथे टोमॅटो दिसत आहेत, हे कटिंग काय बरं इथे नाही, पानं आहेत, कोथिंबीरीची पानं आहेत, मेथीची पानं आहेत, ते सगळे ट्रे मध्ये जातात. आणि आतमध्ये चेंबरमध्ये हीट जनरेट होते आणि त्या हीटमुळे जे मटेरियलचं जे मॉइश्चर असतं ना, ते इव्हॅपोरेट होतं, म्हणून त्याला ड्रायर म्हणतात. आणि कधी कधी ह्याला पंखा लावलेला असतो, तर पंख्याने जे ह्युमिडिटी असते आतमध्ये चेंबरची ती ओढली जाते बाहेर आणि थंड वारा आत येतो, वरनं हीट जमा होत असते आणि सगळं मटेरियल ड्राय होतं. तर नॉर्मली ड्रायिंग प्रोसेस जी आहे ती बरीच फास्ट असते कम्पेअर्ड टू मॅन्युअल प्रोसेस. तर ह्याच्यात व्हरायटीज येतात. ह्याच्यात स्टार्टिंग सगळ्यात लहान जो आहे तो 10 kgचा असतो ड्रायर आणि 100, 200, 500 किलोचे सुद्धा ड्रायर येतात. सो डिपेंडिंग आपल्याला काय मटेरियल ड्राय करायचं. फॉर एक्झाम्पल आता बरेच शेतकरी टोमॅटो सीझन मध्ये प्राइस न मिळाल्यामुळे ते टाकून देतात टोमॅटोज. तर असा एक ऑप्शन आहे की ते टोमॅटोज न टाकून ते घेऊन कापून ड्राय केलं ना, तर तुम्हाला जो रेट आहे तो, हे कुठे जातात ड्राईड टोमॅटोज, ते पिझ्झावाले असतात ना, ते त्यांच्या पिझ्झावर टोमॅटोज लावतात. तर टोमॅटोचे स्लायसेस जे असतात ते आपण पिझ्झामध्ये त्या ह्याच्यावर लावलं ना की ते कोरडे जे स्लायसेस झाले असतात ते पाणी ऍब्झॉर्ब करतात पिझ्झामधनं आणि ते रिस्टोर बॅक टू लाईक ओरिजिनल टोमॅटो स्लायसेस. तर ह्याचं मार्केट बरंच मोठं आहे. ड्राईड व्हेजिटेबलचं मार्केट इज ह्यूज. आपल्याला माहित असेल का नाही माहित असेल, बट देयर इज अ ह्यूज मार्केट फॉर ड्राईड व्हेजिटेबल्स. ओके, मग मोस्ट कॉमन आता सोलर वॉटर हीटर्स. बऱ्याच घरांवर आजकाल सोलर वॉटर हीटर असतात. 2 व्हेरायटीचे असतात. ह्याला एक फ्लॅट प्लेट कलेक्टर सोलर हॉट वॉटर म्हणतो आपण. ह्याचं काच असते, फुल काच असते आणि सनरेज सोलर ह्याच्या आत कलेक्टर असतात कॉपर ट्युबिंगचं आणि ते पाणी गरम होतं. गरम पाणी टाकीत जातं आणि आपण वापरलं की ते पाणी लेवल कमी होतं. पॅरलली ह्याचा एक कनेक्शन असतो वरच्या टाकीमधनं. सो ओव्हरहेड टाकीमधनं पाणी ह्या टाकीत येतं, ते ह्या पॅनलमधनं जाऊन ते परत टाकीमध्ये स्टोअर होतं आणि मग वापरलं जातं. ओके, सो याच्यात 2 टाइप्स आहेत, फ्लॅट प्लेट कलेक्टर आणि इव्हॅक्युएटेड ट्यूब कलेक्टर्स. आता मोस्ट पॉप्युलर ETC टाइप म्हणतात त्याला. सो ETC टाइप सोलर हॉट वॉटर सिस्टम बरीच आता पॉप्युलर झाली कम्पेअर्ड टू फ्लॅट प्लेट कलेक्टर. बरं, हे झाले ट्रेडिंगचे प्रोडक्ट्स. आता आपण बघू की जर आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग करायचं आहे, म्हणजे 1 लेवल नेक्स्ट टू ट्रेडिंग, तर त्याच्यात जे आता प्रोडक्ट बघितले ते तुम्ही विचार करू शकता फॉर मॅन्युफॅक्चरिंग. आणि अपार्ट फ्रॉम दिस, सोलरच्या सिस्टम मध्ये जे कंपोनंट जातात, फॉर एक्झाम्पल ACDB म्हणजे डिस्ट्रीब्युशन बॉक्स एसीचा, ACDB DC सर्किटचा डिस्ट्रीब्युशन बॉक्स, लाइटनिंग अरेस्टर जो आपण छतावर लावतो
टू प्रोटेक्ट फुल सिस्टम फ्रॉम लाइटनिंग. अर्थिंग कनेक्शन असतात, त्याच्यात पट्ट्या GI पट्ट्या असतात आणि अर्थिंग रॉड असतो जे जमिनीत जातं. त्याच्याबरोबर पॅनल, आपण सोलरचे पॅनल असतात त्यांना माउंटिंग करण्यासाठी आपल्याकडे मॉड्यूल माउंटिंग स्ट्रक्चर्स लागतात, टेरेसवर किंवा जमिनीवर किंवा फ्लॅट रूफवर किंवा स्लांटेड रूफवर, म्हणजे इंडस्ट्रियल शेड रूफवर. तर मॉड्यूल्स माउंटिंग स्ट्रक्चर वेगळे वेगळे टाईपचे असतात. उंच असतात, RCC फ्लोअर माउंटिंग असतात, मेटल शेड रूफवर असतात, बरेच व्हरायटी असतात. आणि LED स्ट्रीट लाईट जे आपण आता बघितले पूर्वी इन दी ट्रेडिंग कंपोनेंट्स, यू कॅन ऑल्सो थिंक ऑफ मॅन्युफॅक्चरिंग LED स्ट्रीट लाईट्स. ओके, आता बघू इन्स्टॉलेशन कमिशनिंग. सो हे सगळे जे प्रोडक्ट्स आहेत, आपण सोलरचा प्रोजेक्ट जो असतो ना, ते हे सगळे प्रोडक्ट्स कंबाईन करून तो एक प्रोजेक्ट बनतो. तर त्याच्यात प्रोडक्ट्स काय असतात? इन्व्हर्टर असतात, सोलर पॅनल असतात, माउंटिंग स्ट्रक्चर असतं, केबल्स असतात, AC आणि DC केबल्स, मग लाइटनिंग अरेस्टर असतो, अर्थिंग रॉड्स असतात, अर्थिंग स्ट्रिप्स असतात. हे सगळे कंपोनेंट्स आपण घेतो किंवा मॅन्युफॅक्चर करतो आणि मग असेंबल करतो. त्याला इन्स्टॉलेशन कमिशनिंग म्हणतात. तर यू कॅन लुक ॲट ऑप्शन्स काय आहेत आता? इन्स्टॉलेशन ऑफ मॉड्यूल माउंटिंग स्ट्रक्चर, किंवा सिव्हिल वर्क रिलेटिंग टू अर्थिंग, किंवा AC आणि DC वायरिंग प्रोजेक्टसाठी, इन्स्टॉलेशन ऑफ अर्थिंग कनेक्शन्स. आता बेसिकली अर्थिंग कनेक्शन आपण जी जमीन असते ना आपल्याला, त्याच्यात खड्डा खोदून त्याच्यात अर्थिंगचा रॉड टाकावा लागतो आणि ते अर्थिंग रॉड आपल्याला स्ट्रक्चर किंवा ACDB किंवा DCDB ला कनेक्ट करावा लागतो. तर दॅट इज कॉल्ड इन्स्टॉलेशन ऑफ अर्थिंग कनेक्शन्स. इन्स्टॉलेशन अँड कनेक्शन ऑफ सोलर मॉड्यूल, स्ट्रक्चर राउंड केल्यानंतर मॉड्यूल्सचं इंटरकनेक्शन करणं, आणि मग फायनली इन्स्टॉलेशन ऑफ इन्व्हर्टर भिंतीवर आणि कनेक्टिंग टू सोलर मॉड्यूल्स अँड फायनल कमिशनिंग ऑफ सिस्टम. तर आपल्याकडे हा सुद्धा एक ऑप्शन आहे टू गेट इनटू इन्स्टॉलेशन अँड कमिशनिंग ऑफ सोलर प्रोजेक्ट्स. आणि शेवटचं आहे, सिस्टम इन्स्टॉल झाली, जनरेशन मेंटेन करण्यासाठी सोलरचे काचा जे असतात पॅनलच्या, ते रेग्युलर क्लीन ठेवावे लागतात. तर एक ऑप्शन आहे की तुम्ही कॉन्ट्रॅक्ट घेऊ शकता मॉड्यूल क्लिनिंगचा, किंवा तुम्ही अॅन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट घेऊन त्याचं सगळे इलेक्ट्रिकल कनेक्शन्स, पॅनल क्लिनिंग, जर स्ट्रक्चर रस्ट झाले असेल तर त्याचं पेंटिंग कॉन्ट्रॅक्ट, आणि दरेक सिस्टम मध्ये रिमोट मॉनिटरिंग सिस्टम असते जे आपल्याला लॅपटॉप, कॉम्प्युटर किंवा फोनवर दिसतं सगळं. तर कस्टमरला तुम्ही त्यांच्याकडनं कॉन्ट्रॅक्ट घेऊ शकता की आम्ही तुमची सिस्टम परफॉर्मन्स मॉनिटर करू, आणि जेव्हाही वाटलं की जनरेशन कमी झालंय त्या वेळेला तुम्ही क्लिनिंग किंवा चेक करू शकता की व्हॉट इज द कॉज फॉर रिडक्शन इन जनरेशन. Okay, so the last one is taking corrective measure to ensure energy generation is maximized. Okay, so ह्या ट्रेनिंग मध्ये आपण काय कव्हर करणार आहोत? बेसिकली आपण बेसिक ऑफ सोलर आणि सिस्टम कंपोनेंट्स बघणार आहोत. मग डिझाईनच्या अँगलवरनं अरे मॅचिंग आणि टाइप ऑफ इन्व्हर्टर्स बघणार आहोत. इन्व्हर्टर मध्ये सुद्धा बरेच व्हरायटीज असतात, ते बघू. आपण एक सिस्टम डिझाईन करू, म्हणजे आपण नॉर्मली काय करू की तुमच्या स्वतःचं इलेक्ट्रिसिटी बिल घेऊ आपण, आणि ते घेऊन आपण एक डिझाईन करू, सोलर ग्रिड टाईप सिस्टम डिझाईन करू आणि सोलर ऑफ ग्रिड सिस्टम डिझाईन करू. मग साईट असेसमेंट कशी करायला पाहिजे, म्हणजे आपल्या गच्चीवर ठीक आहे आपल्याला माहिती काय, पण तुम्ही कॉन्ट्रॅक्ट घ्याल त्यावेळेला तुम्ही काय डेटा, मग आजकाल सॉफ्टवेअर झालेत जे वापरून तुम्हाला फुल सिस्टम डिझाईन करता येते, आणि त्याच्यातनं पॅनल लेआउट, एनर्जी जनरेशन किती होणार आहे,
त्यांचं पेबॅक किती वर्षात मिळणार आहे त्यांना, हा सगळा डेटा त्या मॉडेलिंग सॉफ्टवेअर मधनं आपल्याला जनरेट करू शकतो आपण. मग आपण प्रोजेक्ट कॉस्टिंग बघू की आपले सगळे जे कंपोनंट्स आपण एक प्रोजेक्टला वापरणार आहोत तर त्याचं कॉस्टिंग काय असायला पाहिजे ते आपण बघू. आणि शेवटचं आणि मोस्ट इम्पॉर्टंट इज कस्टमर बरोबर इंटरॅक्शन, म्हणजे आपण कस्टमरला भेटायला गेलो की कसं बोलायचं, काय विचारायचं, हे सगळं आपण त्या इंटरॅक्टिंग विथ कस्टमर त्या ह्याच्यात बघू आपण ट्रेनिंग मध्ये. ओके, सो that is about the introduction to entrepreneur training. Thank you. येस सर, थँक्यू. सो ज्यांना क्वेश्चन्स आहे प्लीज तुमचे क्वेश्चन चॅट बॉक्स वरती टाकू शकतात किंवा तुम्ही हँड रेस करून पण विचारू शकता. तुम्ही जस्ट हँड रेस करा. आणि जे उद्योगवर्धिनी ऑफिसमध्ये ऑफलाईन आहे त्यांचे आपण क्वेश्चन आन्सर्स पण इन पर्सनच करूयात. सो ज्यांना क्वेश्चन्स आहे प्लीज हँड रेस करा ऑनलाईनचे. आणि याच्यावरती जो ट्रेनिंग प्रोग्राम आता सरने सांगितला हा प्रशिक्षण ऑफलाईन होणार आहे, नाशिकमध्ये होणार आहे. आणि नेक्स्ट बुधवारपासून याची बॅच चालू होते, नवीन बॅच. आणि ऑफलाईन प्रशिक्षण आहे, 3 weeks याचं ड्युरेशन आहे. ओके, ज्यांना क्वेश्चन्स आहे अजून प्लीज विचारू शकता तुम्ही. ओके, येस रोहन विचारा क्वेश्चन तुमचा. सर सोलर फार्मिंग बद्दल काय सांगाल तुम्ही? ओके, विक्रम सर तुम्हाला क्वेश्चन ऐकू आला? हॅलो, एक सेकंड, विल जस्ट चेक विक्रम सरांचं कनेक्शन. ओके. येस सर, विक्रम सर, सो क्वेश्चन आहे की सोलर फार्मिंग वरती काय तुमचं मत आहे, म्हणजे एक्झॅक्टली काय असतं सोलर फार्म? विक्रम सर प्लीज अनम्यूट करा. हा विक्रम सर. Can you repeat the question? I didn't hear you. I didn't hear you. सोलर फार्मिंग वरती क्वेश्चन आहे सर. सोलर फार्मिंग म्हणजे काय? Okay, so solar farming is basically multi-megawatt scale projects. आणि त्याच्यात तुम्ही जी एनर्जी जनरेट करताय तो असे सोलर फार्म, आणि त्याच्यात तुम्हाला नॉट क्लिअर, थोडासा आवाज डिस्कनेक्ट होता. हा ते सिग्नल. एकच सेकंड, विल जस्ट स्विच द इंटरनेट. आता तुमचा इंटरनेट बेटर आहे. ओके, हा प्रश्न रोहनचा होता का? हो. ओके रोहन, ओके, सो बेसिकली सोलर फार्मिंग मध्ये मल्टी मेगावॉट स्केल प्रोजेक्ट असतात. आणि त्याच्यात पॉवर अँड एनर्जी जी जनरेट करताय तुम्ही त्याचा कोणीतरी परचेजर असायला पाहिजे. आपल्या महाराष्ट्रात मेगावॉट स्केल वर जे असतात प्रोजेक्ट ते गव्हर्नमेंटचे अजून महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटचं अजून असं काही प्रोजेक्ट नाही आहेत टू बाय एनर्जी फ्रॉम यू. तर तुम्हाला जर सोलर प्रोजेक्ट मेगावॉट स्केलचं लावायचं असेल तर यू मस्ट फाइंड परचेजर फॉर द एनर्जी दॅट यू आर जनरेटिंग. आणि मग पॉवर परचेस एग्रीमेंट साइन करून यू कॅन सेल हिम एनर्जी बाय 3 party कॉन्ट्रॅक्ट. त्याच्यात तुम्ही ऍज जनरेटर
एक्स पार्टी ॲज परचेजर आणि MSCB ॲज दी थर्ड पार्टी ज्यांची तुम्ही ग्रीड वापरणार आहात, हायवे वापरणार आहात. तर त्याच्यात MSCB ला व्हीलिंग चार्जेस द्यावे लागतात आणि कस्टमर बरोबर तुम्ही जेव्हा रेट फायनलाइज कराल तर हे व्हीलिंग चार्जेस तुम्हाला त्याच्यात इन्क्लूड करून मग कस्टमर बरोबर तुमचा रेट फायनलाइज व्हायला पाहिजे. ओके. येस सर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊयात. येस केतन, तुमचा एक क्वेश्चन आहे. ऐकायला येते का? हो, येते ऐकू येते. तर माझा प्रश्न असा होता सर, सोलर ड्रायर आणि सोलर कुकर त्यांची इफिशियन्सी किती आहे, इफिशियन्सी आणि त्याचं मार्केट किती आहे? बर. सो बेसिकली आपण सोलर कुकर जो असतो ना तो घरगुती असतो सोलर कुकर, किंवा मोठा जर तुम्ही ऐकलं असेल तर शिर्डीच्या संस्थांमध्ये त्यांनी भात शिजवण्यासाठी मोठे सोलर कुकर्स लावलेत. सो ते लार्ज स्केल असतात सोलर कुकर्स. नाहीतर जे छोटे मी तुम्हाला जे आता दाखवलं प्रेझेंटेशन मध्ये ते आपल्या गच्चीवर आपल्यासाठी स्वतःसाठी काय जेवण बनवण्यासाठी ते कुकर्स आहेत. तर नॉर्मली तुम्ही जर अच्छा एफिशियन्सी कुकरची हाय असते बिकॉज नॉर्मली तुम्ही गॅस बेस्ड कुकर जर घेतला तो पटकन शिजतं सगळं, पण त्याचं जे न्यूट्रिशनल व्हॅल्यू असते ती कमी असते त्या फूड मधली. पण सोलर कुकर मध्ये हीट जनरेट करून जे हळूहळू शिजवतो त्याच्यात न्यूट्रिशनल व्हॅल्यू जास्ती असते. तर माझा पर्सनल एक्सपिरियन्स असा आहे की सोलर कुकर वापरायचा असेल तर तुम्हाला 4 तास मिनिमम लागतात ते सगळं शिजवायला, कम्पेअर्ड टू अर्धा तास गॅस किंवा कन्व्हेन्शनल प्रेशर कुकर. ओके. ड्रायर बद्दल काय म्हणा? काय ड्रायर सोलर ड्रायर जो असतो तो इट इज मोर एफिशियंट देन ओपन एअर ड्राईंग. हे का? कारण की आपण सोलर ड्रायर जो असतो तो त्याचं एक आपण चेंबर मध्ये सगळं डिहायड्रेट करत असतो, भाजी किंवा दुसरं काही असलं तर त्याची एफिशियन्सी कम्पेअर्ड टू ओपन एअर ड्राईंग इज बेटर. प्लस त्याचा सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज असा आहे की सोलर ड्राईड जे भाज्या किंवा जे असतील त्यांचे न्यूट्रिशनल कंटेंट इज व्हेरी हाय कम्पेअर्ड टू ओपन एअर ड्राईंग. म्हणजे आता केळाचे आपण वेफर जर केले तर तुम्ही ओपन एअर ड्राईंग केलं तर केळाच्या वेफर मध्ये हवेतली माती जाऊन बसते त्याच्यात आणि त्याचा रंग सुद्धा कमी होतो. आपण जर कुकर मध्ये सोलर ड्रायर मध्ये केलं तर त्याचं क्लीन असतं आणि त्याचा रंग ओरिजिनल राहतो आणि त्याचे न्यूट्रिशनल कंटेंट सुद्धा चांगली राहते. फॉर एक्झाम्पल हळद घेऊ. हळद जेव्हा आपण ओपन एअर मध्ये ड्राईंग करतो तर ते लाईट येलो होते आणि त्याच्यातले जे न्यूट्रिशनल व्हॅल्यू केमिकल अनालिसिस करून बघितलंय तर त्याचं न्यूट्रिशनल व्हॅल्यू कमी झालेलं असतं, मेडिसिनल प्रॉपर्टीज कमी झालेल्या असतात. आणि आपण तेच हळद आपण जर ड्रायर मध्ये कोरडी केली तर त्याचे न्यूट्रिशनल आणि मेडिसिनल कंटेंट इज फार सुपेरियर टू ओपन एअर ड्राईंग. येस सर. ओके, थँक्यू. आपण फर्दर काही क्वेश्चन्स चॅट बॉक्स मध्ये आहे तर मी ते क्वेश्चन्स कव्हर करतोय की विचारतो. सो या कोर्स बद्दल आहे. सो हा 3 वीक्सचा ड्युरेशन या कोर्सचा आणि ऑफलाईन होणार आहे. नाशिक लोकेशन मध्ये आहे उद्योगवर्धिनीच्या ऑफिसमध्ये आणि याच्यामध्ये साईट व्हिजिट सुद्धा असणार आहे. सो प्रत्येक गोष्टी कंपोनेंट्स तुम्हाला साईट व्हिजिट्स मध्ये पण सर एक्सप्लेन करणार आहे आणि याची 3 वीक्स ड्युरेशन आहे. डेली 1.5 hours सेशन असणार आहे. 1.5 hour to 2 hours मध्ये. इव्हिनिंग और मॉर्निंग दॅट विल डिसाइड ऑन द स्पॉट. सो आपण जो फर्स्ट डे असणार आहे हा वेनसडेला असणार आहे. सो इनफॅक्ट जे आजच्या सेमिनारला येऊ नाही शकले किंवा जो ऑफलाईन आमचा जो प्लॅन होता ज्यांना येऊ नाही शकले तुम्ही वेनसडेला येऊ शकतात आणि देन वेनसडे विल बी फर्स्ट डेमो सेशन आणि थोडं आपण पुन्हा ओव्हरव्ह्यू करूयात. आणि या कोर्सची फी आहे 6,000 रुपये आणि ऑफलाईन 3 वीक्स आहे. ओके. सो फर्दर क्वेश्चन्स घेतो मी. सो एक क्वेश्चन असा आहे की एक सेकंड सोलर पंप इन्स्टॉलेशन वर्क मध्ये काय स्कोप आहे आणि एखादी न्यू कंपनीला लॉन्च करायचं असेल तर कसं करू शकतात? ओके. सोलर पंपिंग असे आता दोन ऑप्शन झालेत. एक आहे ज्याच्यात
गव्हर्नमेंटची स्कीम आहे आणि दुसरी आहे ज्याच्यात सबसिडी मिळते. गव्हर्नमेंटच्या स्कीम मध्ये ऑलमोस्ट 90% सबसिडी मिळते, पण ती सबसिडी मिळण्यासाठी गव्हर्नमेंटनी ऑनलाईन जो फॉर्म दिलाय त्याच्यात आपल्याला क्वालिफाय करावं लागतं. त्यांचे रिक्वायरमेंट्स मॅच झाले तरच आपल्याला ती सबसिडी मिळते. आणि दुसरं आहे नॉन सबसिडाइज स्कीम. तर दोन्हीमध्ये स्कोप काय आहे? सोलर पंपिंग सिस्टम कम्प्लीट इन्स्टॉलेशन, त्याच्यात पंप लावण्यासाठी ते एक्सकव्हेशन करणं म्हणजे बोरवेल करणं, बोरिंग करणं, त्याच्यात पंप सबमर्सिबल पंप लावायचा, मग बाहेरच्या साईडला स्ट्रक्चर बनवून त्याच्या पॅनल लावायचे, पॅनल कनेक्शन टू युअर कंट्रोलर, पंप कंट्रोलर, आणि प्लंबिंग असतं त्याच्यात. सो बेसिकली ह्याच्यात इलेक्ट्रिकलचा माणूस लागतो, मेकॅनिकलचा माणूस लागतो स्ट्रक्चर करायला, आणि प्लंबिंग जाणणारा माणूस लागतो जो पंपाचा आउटलेट तुमच्या ऍप्लिकेशन पॉइंट पर्यंत घेऊन जाईल. सो स्कोप आहे पुष्कळ. त्याच्यासाठी कस्टमर्स असतात जे त्यांना फुल सिस्टम लागत असते, आणि म्हणजे आहेत, देर इज गुड स्कोप फॉर सोलर पंपिंग सिस्टम ऑल्सो. राईट, ओके. पुढचा क्वेश्चन आहे की याच्यामध्ये एंट्री करायला फक्त टेक्निकल बॅकग्राऊंड असणं गरजेचं आहे का, किंवा नॉन टेक्निकल वाले लोक पण येऊ शकतील का? ओके, सो बेसिकली एंटरप्रेन्योर्स should have common sense. Okay, you don't have to have technical ला बेसिक टेक्निकल नॉलेज असणं गरजेचं असतं, बिकॉज नाहीतर तुम्ही जेव्हा साईटवर जाता ना तर काय लागणार आहे ते कळत नाही. तर तुम्हाला म्हणून हा जो प्रोग्राम आहे ना आपला, ते तुमचं टेक्निकल नॉलेज एक लेवल पर्यंत आम्ही आणून देऊ, सो दॅट यू नो की आपल्याला काय लागणार आहे एक प्रोजेक्टसाठी. हा, पण हे सगळं बघणार, बट नॉट नेसेसरी की बेसिक आपण जेव्हा एंटरप्रेन्योर बनतो ना, इट इज नॉट नेसेसरी दॅट यू मस्ट बी अ टेक्निकल पर्सन. तुम्हाला बेसिक टेक्निकल नॉलेज शिकून घ्यावं लागतं बेसिकली, आणि आफ्टर दॅट यू कॅन कॅरी ऑन. त्याच्यासाठी मग गाईड्स असतात, आम्ही असतो गाईड तुम्हाला करायला. सो देर इज नो प्रॉब्लेम. राईट, थँक्यू सर. पुढचा क्वेश्चन आहे की व्हॉट इज द प्रोसिजर ऑन ग्रिड सोलार इन्स्टॉलेशन, म्हणजे MSCB शी रिलेटेड काय काय प्रोसिजर आहे ऑन ग्रिड सोलर? ओके, सो त्याला ऑन ग्रिड जे आपण म्हणतो दॅट इज कॉल्ड ग्रिड टाय सिस्टम. आणि ह्याच्या प्रोसिजर आपण घेऊ त्या ट्रेनिंग मध्ये, बट आय जस्ट टेल यू ब्रीफली. ह्याचं MSCBचं आधी अप्रुव्हल घ्यावं लागतं, सँक्शन लेटर साठी ऍप्लिकेशन द्यावं लागतं MSCB कडे. मग आपलं इन्स्टॉलेशन झाल्यानंतर आपण त्यांना सांगावं लागतं आपल्याला की इन्स्टॉलेशन आमचं झालंय, इन्स्पेक्ट करायला या. इन्स्पेक्शन झाल्यानंतर ते तुम्हाला रिलीज लेटर देतात, आणि पॅरलली आपल्याला जे नेट मीटर आणि जनरेशन मीटर असतात ते टेस्टिंग MSCBच्या डिपार्टमेंटमध्ये टेस्टिंगसाठी द्यावं लागतात. एकदा रिलीज लेटर मिळालं की मीटर तुमच्या साईटवर लावले जातात, आणि 200 रुपयाचं स्टॅम्प पेपरवर एक कस्टमर आणि MSCBच्या मध्ये एग्रीमेंट साईन केला जातो की कस्टमर इज गोइंग टू सेल पॉवर टू MSCB फॉर 20 years. आणि एकदा ते झालं, मीटर लावलं जातं बाय MSCB किंवा आपलेच लोक मीटर लावतात, आणि सिस्टम चालू होते. सो दॅट इज दी इन ब्रीफ, दॅट इज द प्रोसेस. आपण ट्रेनिंग मध्ये हे डिटेल मध्ये स्टेप बाय स्टेप आपण बघू काय करावं लागतं. येस सर, ओके. पुढचं आहे की मॅन्युफॅक्चरिंग ऑफ सोलार प्रोडक्ट्स म्हणजे किती म्हणजे त्याच्यामध्ये काही आहे का, म्हणजे जो एंट्री बॅरियर आहे तो कसा आहे, आणि बेसिकली त्याच्यामध्ये काय काय स्किल्स असणं, नॉलेज असणं इम्पॉर्टंट? ओके, सो आता आपण जे कंपोनंट्स बघितलेत ना, त्याच्यात तुम्ही जे मॅन्युफॅक्चर करू शकता विथ नॉट अ लार्ज इन्व्हेस्टमेंट, दॅट इज बेसिकली ACDB. ACDB म्हणजे AC डिस्ट्रीब्युशन बॉक्स, DCDB DC डिस्ट्रीब्युशन बॉक्स. हे ना तुम्ही स्वतः असेंबल करू शकता. म्हणजे बॉक्स घ्यायचा मार्केटमधनं, आणि त्याच्यात जे कंपोनंट्स लागतात म्हणजे सर्ज प्रोटेक्शन डिव्हाइस, MCB, टर्मिनल ब्लॉक, डिन रेल माउंटिंग, हे सगळे कंपोनंट्स घेऊन तुम्ही स्वतः असेंबल करू शकता. तर हा एक लो इन्व्हेस्टमेंटचा ऑप्शन आहे फॉर टू स्टार्टअप ॲज अ एंटरप्रेन्योर. ACDB, DCDB
आणखीन एक प्रोडक्ट आहे जे तुम्ही करू शकता, इज मॅन्युफॅक्चरिंग ऑफ अर्थिंग रॉड्स, जे जमिनीत जातात अर्थिंग. तर ते अर्थिंग रॉड्स तुम्ही स्वतः करू शकता. आणि थोडस इन्व्हेस्टमेंट साठी करायचं असेल तर GIच्या अर्थिंग स्ट्रिप्स, पण त्याला तुम्हाला हॉट डिप गॅल्व्हनायझिंग प्लांट लावावा लागेल. ओके, सो इट इज स्लाइटली मोर कॅपिटल इंटेन्स, म्हणजे तिथे पैसे जास्त लागतील तिथे. बाकी इन्व्हर्टर पॅनल इज अ व्हेरी लार्ज इन्व्हेस्टमेंट. सो आय वुड नॉट ऍडवाइज टू थिंक ऑफ इट इनिशियली. ओके, आणि माउंटिंग स्ट्रक्चर मध्ये सुद्धा तुम्हाला रॉ मटेरियल मिळतं, चॅनल्स किंवा अँगल्स किंवा ट्यूब्स किंवा पाईप्स, आणि त्याच्यातनं मग स्ट्रक्चर बनवायचे ज्याच्यावर पॅनल बसतात. झेड क्लॅम्प, यू क्लॅम्प्स असतात ज्याच्याने आपण पॅनलला स्ट्रक्चरवर फिक्स करतो. तर दॅट इज ऑल्सो नॉट अ व्हेरी लार्ज इन्व्हेस्टमेंट पॉसिबिलिटी. इट्स अ लो इन्व्हेस्टमेंट ऑप्शन. राईट. पुढचा क्वेश्चन आहे, व्हॉट आर बेनिफिट्स ऑफ डुईंग दिस कोर्स, म्हणजे काय काय बेनिफिट्स आहे? बेनिफिट्स, एक तर यू कॅन डिसाइड ऍज अन एंटरप्रेन्योर हाऊ, इन व्हॉट डायरेक्शन यू वॉन्ट टू गो. ओके, म्हणजे तुम्हाला ट्रेडिंगच करायचंय ज्याच्यात लो इन्व्हेस्टमेंट आहे, किंवा मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जायचंय, किंवा आय टोल्ड यू O&M किंवा इन्स्टॉलेशन, किंवा बेसिकली हे 4 ऑप्शन्स आहेत सोलर मध्ये. तर हा जो कोर्स आहे ते तुम्हाला फुल ओव्हरव्ह्यू देणार आहे सगळ्या फील्ड मध्ये, आणि मग तुम्हाला डिसिजन घेता येईल की आपल्याला कुठल्या लेवलचं बिझनेस चालू करायचंय. बिकॉज इनिशियली आपण जर नोकरी करत असतो ना, तर त्यावेळेला आय वॉज टेलिंग समबडी की आपला विजन लिमिटेड असतं, पण एंटरप्रेन्योरला ना 360 विजन लागतं. तर त्या 360 विजन सोलरच्या अँगल मधनं 360 विजन काय आहे ते आम्ही ह्या ट्रेनिंग मध्ये तुम्हाला शिकवणार. ओके, सो मी जे शेवटचं स्लाइड दाखवलं होतं तुम्हाला, व्हॉट यू विल लर्न, ते सगळं तू कस्टमरशी कसं बोलायचं, का बोलायचं, साईटवर गेलं की काय इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची, मग इन्व्हर्टर कसं सिलेक्ट करायचं, डिझाईन कसं करायचं, हे सगळं आपण या ट्रेनिंग मध्ये शिकवणार. येस. ओके, अजूनही काही ऑडियन्स मध्ये कोणाला क्वेश्चन्स असेल तर प्लीज हँड रेज करा, और चॅट वरती टाका. विल टेक फ्यू क्वेश्चन्स. आणि ऑफकोर्स नेक्स्ट वेनसडे याची नेक्स्ट बुधवारी याची बॅच चालू होत आहे, ऑफलाईन आहे कम्प्लिटली, आणि याच्यामध्ये साईट व्हिजिट्स आहे, ऑफकोर्स ऑफलाईन इंटरॅक्शन्स आहे, तुम्हाला कोर्स मटेरियल सुद्धा मिळणार आहे, आणि तुम्हाला सर्टिफिकेट सुद्धा या कोर्सवरती, कोर्स कम्प्लीट केल्यावरती सर्टिफिकेट सुद्धा मिळणार आहे. सो या सर्टिफिकेटचे बरेच तुम्हाला फायदे होऊ शकते, तुम्हाला बिझनेसमध्ये या सर्टिफिकेटचा पण बरेच फायदे होऊ शकते. ओके, अजून कोणाला काही क्वेश्चन्स असेल तर प्लीज क्वेश्चन्स विचारा. और नवी मुंबईमध्ये नाहीये, बट जे आउट ऑफ नाशिक आहे त्यांच्यासाठी आमचा ऑनलाईन कोर्स सुद्धा ऑप्शन आहे अवेलेबल. तर उद्योगवर्तीनीच्या वेबसाईटवरती तुम्ही ऑनलाईन कोर्सची इन्फॉर्मेशन बघू शकता. सोलार सेक्टरवरती ऑनलाईनचा पण आमचा आहे, ते डिसेंबर 3rd वीक मध्ये चालू होणार आहे ऑनलाईनची न्यू बॅच. बट तुम्ही ऑनलाईनच्या डिटेल्स आमच्या वेबसाईटवरती बघू शकता. बट ऑफलाईनचा जो एक्सपिरियन्स आहे तो हा प्युअरली नाशिक मध्येच होणार आहे. ओके, अजूनही कोणाला काही क्वेश्चन्स असेल तर विल टेक क्वेश्चन्स, और विल आजचा आपण वेबिनार इथे थांबूयात. आणि ज्यांना कोर्स करायचा आहे किंवा याच्यामध्ये पुन्हा ऑफलाईन सरांशी चर्चा करायची असेल तर प्लीज तुम्ही येऊ शकता. नेक्स्ट वेनसडेला आपला हा इंट्रोडक्टरी सेशन असणार आहे, फर्स्ट डे, आणि नाशिकमध्ये आपला उद्योगवर्तींच्या ऑफिसमध्ये होणार आहे. राईट. ओके, सो थँक्यू एव्हरीवन. आणि जे काही आपले काही ऑनलाईनचे सुद्धा पार्टिसिपंट जॉईन झालेले आहेत याच्यामध्ये, सो ज्यांनी ऑनलाईन उद्योगवर्तींचा कोर्स केलेला आहे ते याच्यामध्ये तुम्हाला जर का साईट व्हिजिट एखादी करायची असेल, सो यू कॅन जॉईन अस साईट व्हिजिट. सो जस्ट आम्हाला एक ईमेल टाका उद्योगवर्तींच्या याच्यावरती, अँड देन विल गेट यू, तुमच्या डिटेल्स चेक करून विल इन्फॉर्म यू. कोर्सची फी 6,000 रुपये आहे याची ऑफलाईनची, आणि नाशिक लोकेशन मध्ये 3 वीक्सचा कोर्स आहे. आणि याच्यामध्ये आमचे जे डायरेक्टर आहे चांडक सर, यांचे सुद्धा बिझनेस रिलेटेड इनपुट आहे की याच्यामध्ये बिझनेस कसं करायचा, काय काय गव्हर्नमेंट स्कीम सबसिडी आहे, त्याच्यावरती सुद्धा आमचे संस्थेचे डायरेक्टर चांडक सर सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये गाईड करणार. ओके, सो आय थिंक वी हॅव कव्हर्ड ऑल द क्वेश्चन्स. सो थँक्यू सो मच एव्हरीवन फॉर जॉईनिंग अस लाईव्ह आजच्या सेमिनार, आजच्या वेबिनार मध्ये. आणि थँक्यू सो मच विक्रम सर फॉर वंडरफुल गायडन्स.
आणि सो विल मीट ऑन वेनसडे. ज्यांना याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, फर्दर इंटरेस्ट आहे, सो प्लीज कम ऑन ॲट उद्योगवर्धींज ऑफिस नेक्स्ट बुधवारी. Okay, so thank you everyone and have a good day. Thank you. Bye.